बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। DJ Frost. Exclusive TS. Exclusive TS. दांडिया 2003 पासून आहे। हे 23वे वर्ष असून या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आयोजक आदित्य भरत जाधव यांनी पावसाच्या अंदाज वाढलेला आहे। त्याच्यामुळं सर्व दांडिया रसिकांना प्रेक्षकांना पावसापासून सुरक्षित होऊन रात गरबा व दांडे खेळता येतोय। या वर्षी आणि मागील 10 वर्षात हजारो लोक म्हणजे आता जो तुम्ही बघत असाल कमीत कमी 2,000 लोक गरबा खेळतात। 10 दिवसामध्ये 10 ते 12,000 लोक येऊन भेटी देऊन गेले। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जवळजवळ 1000 ते 12,000 लहान सत्कार केला, 1000 ते 1200 महिलांचा सत्कार केला आणि शेकडो शिवसेनेचे पदाधिकारी सन्मान केला। आणि मी या निमित्ताने दसरा निमित्त माझ्या सर्व नागरिकांना रहिवाशांना प्रार्थना करतो या सर्वांना आणि सेवा करण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रार्थना करतो आणि आमचा धन्यवाद देतो। नमस्कार, मी आदित्य भरत जाधव, अध्यक्ष सायरस प्रतिष्ठान। आज नवरात्रीचा 10वा दिवस आहे। जसे गेले 9 दिवस आम्हाला जो प्रतिसाद भेटलाय त्याच्यापेक्षा डबल आज प्रतिसाद भेटत आहे लोकांचा। तो एक लोकांचा विश्वास आमच्यावरचा तो आज आम्ही आपल्या सर्वांना दाखवू शकतो। म्हणून या गोष्टीचं मला खूप चांगलं वाटतं की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय। आपल्याकडे कुठल्याही प्रकारची भांडणं होतात, कोणत्याही प्रकारची गोष्ट न होते। या गोष्टीमुळे मी सायरस प्रतिष्ठानच्या सर्व सपोर्टर्सना त्यांचे आभार व्यक्त करतो। आमची पूर्ण कमिटी असो, आमच्याबरोबर सर्व महिला मंडळ असो, यांनी सगळ्यांनी नियोजन त्या पद्धतीने केलं जसं आम्ही ठरवलेलं, त्यामध्ये कुठेही वारखाली गोष्ट झाली नाही। आणि अशा प्रकारे आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटत राहिला तर या वर्षी जसं नवरात्री झाले त्याच्याही दुप्पट आम्ही तेवढ्याच जोराने तेवढ्याच जोमाने आम्ही नवरात्री उत्सव मनवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या विभागामध्ये साईराज प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल दांड्यामध्ये गेले 9 दिवस आपल्या देवळमधील अनेक महिला मोठ्या संख्येने ते उपस्थित राहून दांड्याचा आस्वाद घेत आहे। साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत जाधव आणि आदित्य भरत जाधव या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे चांगली मेहनत घेतल्यामुळे अतिशय मोठा असा हा इथे तंबू उभारलेला आहे। त्या तंबूमुळे पावसामध्ये देखील या विभागातील नागरिकांना या दांड्याचा लाभ घेता आला आणि अनेक अशी बक्षिस या दांड्यामध्ये ठेवलेली आहे। मी माझ्या मित्र परिवाराच्या वतीकडून श्री आदित्य भरत जाधव आणि भरत जाधव यांचे अतिशय आभारी आहोत। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या दांड्याचं आयोजन केलेलं आहे। अम्बे मात की जय। आप जैसे देख रहे हैं कि यहाँ पर बारिश है बाहर, पर हम लोग यहाँ पर आराम से खेल पा रहे हैं। क्यों? हम यहाँ पर जो टेंट लगाया है
पाए। हम पिछले 3 साल से पूरा ग्रुप यहाँ पर आ रहे हैं बिकॉज ऑफ आदित्य यादव एंड भरत जी यादव, और उनकी वजह से आज ये जो टेंट है बहुत कहीं पर भी बारिश की व्यवस्था बराबर नहीं है। इंडिपेंडेंस में ऐसा है जहाँ पर हम पिछले 3 सालों से आराम से खेल रहे हैं, बहुत सारे गिफ्ट भी लेके जा रहे हैं। हमारा ग्रुप तो बहुत खुश है और हम चाहते हैं कि जिस तरह से जादव जी ने इस बार काम किया, अगली बार और उससे अच्छा करें ताकि और अपनी सारी सीवर भी यहीं पर ही आए खेलने के लिए। थैंक यू। जय। हम ये साई प्रतिष्ठान में 8 दिनों से खेल रहे हैं और हम काफी एंजॉय कर रहे हैं। यहाँ पे कोई जात पात नहीं है और भरत यादव हमको बहुत सपोर्ट कर रहे हैं। ऑल द बेस्ट। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।